Welcome to my YouTube channel Scientific Brain Make Miracle with Science. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मेटलर्जी चॅप्टर 8 पार्ट 1. तर पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत मेटल नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज, आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय आणि आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी. लेट्स स्टार्ट. आता आपल्याला माहिती आहे की मेटल आणि नॉन मेटल मध्ये काय काय फरक असतो. मेटल मध्ये कसं असतं, लस्टर असतं म्हणजे ते चकाकतं. नॉन मेटल चकाकत नाही. मेटल हे हार्ड असतं, नॉन मेटल ब्रिटल असतं. मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बट नॉन मेटल आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. परत काय की मेटल एक साऊंड प्रोड्यूस करतं, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो सोनोरिटी, पण नॉन मेटल मध्ये ती प्रॉपर्टी नसते. तर हे आहेत मेटल आणि नॉन मेटल च्या फिजिकल प्रॉपर्टीज, म्हणजे ज्या डोळ्यांनी दिसतात त्या. आपल्याला इथे पाहायचं आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स म्हणजे आता केमिकल प्रॉपर्टी म्हणजे कसं की त्या मेटलला वेगवेगळ्या सोबत रिॲक्ट केले, वेगवेगळ्या कंपाऊंड सोबत, वेगवेगळ्या मेटल सोबत रिॲक्ट केले आणि मग त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काढल्या. आता मेटल्स आर रिॲक्टिव्ह का? कारण मेटल इलेक्ट्रॉन लूज करतात आणि स्वतः पॉझिटिव्ह होतात, त्यामुळे मेटलला काय म्हणतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. मेटलला म्हणतात इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. आता जेव्हा हे मेटल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात, म्हणजेच काय होतात, जेव्हा हे मेटलला हीट दिली जाते म्हणजेच ऑक्सिजन सोबत ते रिॲक्ट होतात, तेव्हा मेटल ऑक्साईड फॉर्म होतो. तेव्हा काय होतं, मेटल ऑक्साईड. आता जे हायली रिॲक्टिव्ह मेटल आहेत म्हणजे कोणता, सोडियम आणि पोटॅशियम, हायली रिॲक्टिव्ह आहेत. ते काय करतात, ऍट अ रूम टेम्परेचरला सुद्धा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होऊन सोडियम ऑक्साईड किंवा पोटॅशियम ऑक्साईड तयार करतात. म्हणून हे जे सोडियम पोटॅशियम आहेत ते मेटल असे उघडे ठेवले जात नाही, ते केरोसिन मध्ये ठेवले जातात. कारण ते जर तसेच आपण ओपन ठेवले तर ते एन्व्हायरमेंट मध्ये असणाऱ्या ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात आणि तिथे आग लागू शकते. हे टाळण्यासाठी ते काय केले जातात, केरोसिन मध्ये ठेवले जातात. आता जे काही जे मेटल्सचे जे ऑक्साइड्स असतात ते वॉटर सोल्युबल असतात आणि ते वॉटर मध्ये सोल्युबल होऊन अल्कली फॉर्म करतात. आता आपला सोडियम ऑक्साईड वॉटर सोल्युबल आहे, वॉटर मध्ये सोल्युबल झाल्यावर काय, हा अल्कली फॉर्म केला, सोडियम हायड्रॉक्साईड. आता रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. आता वॉटर सोबत मेटल कसे रिॲक्ट होतात. सोडियम आणि पोटॅशियम हे हायली रिॲक्टिव्ह आहेत, ते रॅपिडली आणि व्हिगरसली रिॲक्ट होतात. ते काय करत होतात, रॅपिडली आणि व्हिगरसली रिॲक्ट होतात आणि हायड्रोजन गॅस रिलीज करतात, लिबरेट करतात हायड्रोजन गॅस. इथेही अल्कली फॉर्म झालाय आणि हायड्रोजन गॅस रिलीज झालाय. तर पण कॅल्शियम काय आहे, कॅल्शियम काय करतो, वॉटर सोबत स्लोली लेस विगरसली रिॲक्ट करतो, स्लोली लेस विगरसली रिॲक्ट करतो. तो पण हे तर CaOH2 फॉर्म करतो, हायड्रोजन गॅस लिबरेट करतो, पण हा जे मेटल काय असतं ते फ्लोट्स ऑन वॉटर असतं आणि हे हायड्रोजन जे आहे तो बबल्स फॉर्म मध्ये असतो. हायड्रोजन गॅस कशामध्ये असतो, बबल फॉर्म मध्ये असतो. आता हे मेटल्स ॲल्युमिनियम, Fe म्हणजे आयर्न आणि झिंक हे वॉटर सोबत, कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटर सोबत रिॲक्ट होत नाहीत, परंतु वॉटरच्या स्टीम सोबत रिॲक्ट होतात आणि त्यांचे ऑक्साइड्स फॉर्म करतात आणि हायड्रोजन गॅस रिलीज करतात. म्हणजे ते मेटल्स त्यांच्या रिॲक्टिव्हिटीनुसार व्हेरी फास्ट, स्लोली और लेस किंवा त्याच्यात स्टीम मध्ये रिॲक्ट होतात आणि हायड्रोजन गॅस लिबरेट करतात. ते त्यांच्या रिॲक्टिव्हिटीवर डिपेंड आहे. नाउ रिॲक्शन ऑफ मेटल विथ HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जेव्हा मेटल रिॲक्ट होतात तेव्हा क्लोराइड सॉल्ट फॉर्म करतात आणि हायड्रोजन गॅस लिबरेट करतात. तर आता यांची काय दिलंय की आपला सिक्वेन्स दिलाय, मॅग्नेशियम जास्त विगरसली रिॲक्ट होतो, नंतर ॲल्युमिनियम आहे, नंतर झिंक आहे, नंतर आहे आपला आयर्न Fe. आता इथे HCl सोबत रिॲक्ट केल्यावर आपल्याला काय भेटलं, क्लोराइड सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस. इथे दिल्यात रिॲक्शन मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमची. नाउ रिॲक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ऍसिड HNO3 सोबत जर रिॲक्ट केलं तर इथं काय होतात, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन फॉर्म होतात. आता कोणते आहेत, N2O, NO, NO2. हे कसं,
आता त्याच्या ह्याच्यानुसार फॉर्म होतात HNO3 नुसार. आता कॉन्सन्ट्रेटेड जर HNO3 घेतला तर NO2 हा झाला फॉर्म. डायल्यूट जर घेतला तर काय झाला NO झाला फॉर्म. आणि ते वॉटर बाहेर पडतं वॉटर. म्हणजे नायट्रिक ऍसिड सोबत केल्यावर काय होतात ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन फॉर्म होतात. पण त्याच्या ते कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायल्यूट आहे याच्यानुसार ते कोणतं ऑक्साइड फॉर्म होणार हे ठरतं. आता ऍक्वारिजिया म्हणजे काय हे हायली कोरोसिव्ह आणि फ्युमिंग लिक्विड आहे. हायली कोरोसिव्ह आणि फ्युमिंग लिक्विड आहे. यामध्ये नोबल गॅस म्हणजे गोल्ड आणि प्लॅटिनम हे सुद्धा डिझॉल्व्ह होतात. आता हा ऍक्वारिजिया कसा तयार करायचा? कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 3:1 रेशो मध्ये घ्यायचे. 3:1 रेशो मध्ये घ्यायचे. ऍक्वारिजिया फॉर्म होतो. आता रिॲक्शन ऑफ मेटल विथ अ साल्ट ऑफ अनअदर मेटल म्हणजे एक मेटल घेतला आणि दुसऱ्या मेटलचा साल्ट घेतला. एक मेटल घेतला आणि दुसऱ्या मेटलचा साल्ट घेतला तर काय होतो की मेटल 2 प्लस मेटल 1 चा साल्ट तयार होतो. म्हणजे मेटल 1 मेटल 2 ला काय करतो? डिस्प्लेस करतो. त्या साल्ट सोल्युशन मधून डिस्प्लेस करतो आणि मेटल 1 स्वतः तिथे जाऊन बसतो. आता हे असं का होतं? कारण मेटल 1 ची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे मेटल 2 पेक्षा. मेटल 1 ची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे मेटल 2 पेक्षा. आता इथे एक दिले आता कॉपरचा सॉल्ट आहे आणि झिंक आहे. तर आता इथे काय झाला झिंकचा सॉल्ट झाला म्हणजे झिंक सल्फेट झाला आणि कॉपर एक प्रोडक्ट झाला. कॉपर एक झाला आणि झिंकचा सॉल्ट तयार झाला. म्हणजे इथे कसं आहे कॉपरची रिॲक्टिव्हिटी ही कमी आहे, झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. मग जास्त रिॲक्टिव्हिटी असलेला ह्या कॉपरच्या इथे येतो आणि कॉपरला काय करतो? बाहेर ढकलतो. म्हणून इथं झिंकचा सॉल्ट आणि कॉपर असे प्रोडक्ट भेटले. आता ही जी रिॲक्टिव्हिटी आहे ती रिॲक्टिव्हिटी काय केली इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये अरेंज केली आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ जे मेटल आहे ते इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये काय केलेले आहे आपण अरेंज केलेत सायंटिस्टने. त्याला काय म्हणलेलं आहे रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. यामध्ये 3 पार्ट केलेत त्यांनी हायली रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह आणि लेस रिॲक्टिव्ह. आता हे जे आहेत ते हायली रिॲक्टिव्ह आहे, हे मॉडरेटली आहे आणि लो रिॲक्टिव्ह गोल्ड इथे रिॲक्टिव्हिटी दिली आहे हायर मॉडरेट आणि देन लो. हायर मॉडरेट देन लो. त्यांनी दिले की वॉटर सोबत कोणते फास्ट रिॲक्ट होतात ऍसिड ऑक्सिजन. हे झाली रिॲक्टिव्हिटी सिरीज. ही रिॲक्टिव्हिटी सिरीज महत्वाची आहे. हायली रिॲक्टिव्ह कसे आहेत पोटॅशियम सोडियम लिथियम कॅल्शियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम. देन मॉडरेट मध्ये झिंक आयर्न टिन लीड कॉपर मर्क्युरी सिल्वर आणि लो मध्ये हे सिल्वर पण येतं गोल्ड येतं प्लॅटिनम येतं असं. हे रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स आहे. नाव आता रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. आता आपण पहिले काय बघितलं की मेटल काय करतो इलेक्ट्रॉन लूज करतो त्याच्यामुळे तो झाला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि नॉन मेटलचं उलट असतं ते काय करतात इलेक्ट्रॉन घेतात आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतात. ते इलेक्ट्रॉन घेतात आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतात. आता हे मेटल्स किंवा नॉन मेटल्स हे कशासाठी धडपडत असतात की आपण स्टेबल व्हावं आपल्याला नोबल गॅस कॉन्फिगरेशन भेटावं म्हणून. मग हे काय करतात मेटलचा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि नॉन मेटलचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह हे रिॲक्ट होतात. म्हणजे हे रिॲक्ट होतात ह्यांच्यात एक फोर्स तयार होतो आणि काय फॉर्म होतो हा आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतो. आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतो. आणि हे तुम्हाला माहिती आहे नोबल गॅस कसे असतात केमिकली इनर्ट असतात. मग इथे काय झालं आपलं आयोनिक बॉन्ड फॉर्म झाला आयोनिक कंपाऊंड झाला. ते आपलं रोजचं एक्झाम्पल आहे आपलं मीठ Na+Cl- NaCl तयार झाला. हे झालं रिॲक्शन ऑफ मेटल विथ नॉन मेटल. जर एक्झाम मध्ये अशा प्रॉपर्टीज ऑफ मेटल जर आलं तर हे काय 5-6च्या प्रॉपर्टीज त्या लिहून त्याचं लाईन वाईज सेंटेन्स वाईज एक्सप्लेनेशन करून 1 to 2 एक्झाम्पल द्यायचे. म्हणजे हे 5 मार्काला येणारा हा क्वेश्चन आहे. नाव केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता नॉन मेटल्स काय करतात इलेक्ट्रॉन गेन करतात आणि काय होतात इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतात. त्याच्यावर काय होतो निगेटिव्ह चार्ज येतो. आता रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ ऑक्सिजन. नॉन मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात तेव्हा ऑक्साइडच तयार होतो पण कसा होतो ऍसिडिक
पण काही काही केसमध्ये न्यूट्रल पण होतो. आता इथे दाखवलाय कार्बन आणि ऑक्सिजन जेव्हा होतो तेव्हा ऍसिडिक झालाय, पण इथं कम्प्लीट कंबशन झालंय. पण जेव्हा पार्शियल कंबशन होतं तेव्हा तो न्यूट्रल ऑक्साईड तयार होतो. S+O2 गिव्स SO2 काय झालं ऍसिडिक, म्हणजे पार्शियल कंबशनला काय झालं न्यूट्रल. ना रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ वॉटर. आता वॉटर सोबत खरं तर नॉन मेटल जास्त रिॲक्ट होत नाहीत, पण त्याला एक्सेप्शन आहे हॅलोजन. त्याला एक्सेप्शन आहे हॅलोजन. म्हणजे जेव्हा क्लोरीन वॉटर सोबत रिॲक्ट होतो तेव्हा हायपोक्लोरस ऍसिड HOCl तयार होतं आणि HCl तयार होतं. HOCl आणि HCl तयार होतं. आता डायल्यूट ऍसिड सोबत जेव्हा रिॲक्शन ऑफ डायल्यूट ऍसिड विथ नॉन मेटल, तर ते कसे आहेत, नॉन मेटल डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्ट होत नाहीत, परंतु ह्याला पण एक्सेप्शन आहे हॅलोजन ग्रुपवाले हॅलोजन्स. तर जेव्हा क्लोरीन डायल्यूट हायपोब्रोमिक ऍसिड सोबत रिॲक्ट होतो, तेव्हा HCl प्लस Br2 फॉर्म होतो. नाउ फोर्थ प्रॉपर्टी, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन. आता नॉन मेटल हायड्रोजन सोबत जेव्हा रिॲक्ट होतात, पण ह्याला सर्टन कंडिशन आहे, जसं की टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्टचा यूज काय आहे ते. आता S+H2 gives H2S, N2 plus 3H2 gives 2NH3 ह्या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. नाउ आयोनिक कंपाऊंड कसे फॉर्म होतात, त्यांच्यात दोन युनिट असतात, एक असतं कॅटायन, एक असतं ऍनायन. हे दोन युनिट असतात. मग कॅटायन आणि ऍनायन हे अपोजिटली चार्ज असतात. मग अपोजिटली चार्ज म्हणल्यावर ते अट्रॅक्ट इच अदर, मग त्यांच्यात एक अट्रॅक्शन तयार होतं आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणतो आपण आयोनिक बॉन्ड. आता कॅटायन आणि ऍनायन हे कसे असतात, अपोजिटली चार्ज असतात. अपोजिटली चार्ज आणि त्यांचे जे मॅग्नेट्यूड असतं ते इलेक्ट्रिकल चार्ज ते एकमेकाला बॅलन्स करतं आणि त्याच्यामुळे आयोनिक बॉन्ड हे कसे असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज काय करतं, बॅलन्स करतं. आता हे असतात क्रिस्टलाइन असल्यामुळे ह्यांना एक डेफिनाइट शेप असतो, स्मूथ शायनी असतात. आता आपण पाहिलं आयोनिक कंपाऊंड कोणता, मिठाला कसं एक स्ट्रक्चर आहे, क्रिस्टलाइन आहे, तो क्रिस्टल सारखा दिसतो, त्याला एक शेप आहे आणि तो कसा स्मूथ आणि शायनी आहे. आता हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर नुसारच हे आयोनिक बॉन्डचे काय होतात, शेप ठरतात. रेग्युलर अरेंजमेंट जे असते त्याच्यामुळे शेप ठरतात. आणि शेप हे कसे डिफरंट फॉर डिफरंट आयोनिक कंपाऊंड असतात, असणार. आता हे दोन फॅक्टर्स आहेत की जे या आयोनिक बॉन्डला मेन क्रायटेरिया किंवा ते फार इम्पॉर्टंट आहेत. असे कोणते आहेत, एक तर साईज, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज आयनची साईज काय आहे, बरोबर आहे, आणि मॅग्नेट्यूड काय आहे, साईज काय आहे आणि मॅग्नेट्यूड काय आहे. आणि हे जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असतं ते स्ट्रॉंग असतं, कारण इथं कसं आहे अपोजिटली चार्ज आहेत. सो जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आता आपल्याला माहिती आहे की अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा आहे, कुणाकुणात आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे मध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली, त्याच्यामुळे ते फार स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग असल्यामुळे ते हार्ड आहेत, सॉलिड स्टेट मध्ये असतात आणि हार्ड आहेत, बरोबर आहे. मग त्यांच्यातलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय, त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट कसा आहे, हाय आहे. पण याला एक्सेप्शन्स म्हणून काही काही आयोनिक कंपाऊंड आहेत की जे काय आहेत, ब्रिटल आहेत. आपण थोडं जरी प्रेशर दिलं तरी ते ब्रेक होऊ शकतात. आता आयोनिक कंपाऊंड हे वॉटर सोल्युबल आहे. आता वॉटर सोल्युबल आहेत म्हणजे कसं, आता आपण आयोनिक कंपाऊंड आपलं मीठ घेतलं, ते वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर कसं होतं की आयोनिक कंपाऊंड जे कॅटायन ऍनायन आहेत ते डिसोसिएट होतात, तिथे डिसोसिएशन प्रोसेस होते, वेगवेगळे होतात ते, आणि वॉटर मॉलिक्यूल त्याच्या भोवती गोळा होतात, म्हणून ते वॉटर सोल्युबल आहेत. पण केरोसिन किंवा पेट्रोलच्या बाबतीत हे होत नाही, कारण तिथे डिसोसिएशन प्रोसेस होत नाही आणि तो जो नवीन बॉन्ड इस्टॅब्लिश होतो वॉटर आणि आपल्या
आयोनिक बॉन्डमध्ये तो केरोसिन आणि पेट्रोलमध्ये होत नाही, त्याच्यामुळे ते इनसोल्युबल आहेत. केरोसिन आणि पेट्रोलमध्ये आयोनिक बॉन्ड हे इनसोल्युबल आहेत. आता आयोनिक कंपाऊंड जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत, परंतु जेव्हा ते फ्युज्ड ऑर मोल्टन स्टेट किंवा त्यांनी डिझॉल्व्ड असतात, म्हणजे वॉटर डिझॉल्व्ड असतात, तेव्हा मात्र ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. कारण का, तिथे डिसोसिएशन होतं. डिसोसिएशन होऊन अपोजिटली चार्ज पार्टिकल त्याच्या अपोजिट इलेक्ट्रोडला जातात. म्हणजे ते ते जे काही चार्ज आहेत, पॉझिटिव्हचा निगेटिव्हला, निगेटिव्हचा पॉझिटिव्हला, असं अपोजिटला जातात आणि काय करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. हे झालं आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज. तर अशा प्रकारे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स आणि आयोनिक कंपाऊंड आपण इथं आज पाहिलं आहे. तर आता पार्ट 2 मध्ये आपण कम्प्लिटली मेटलर्जी मध्ये ते ॲल्युमिनियम कसं एक्स्ट्रॅक्ट केला, परत कोणते कोणते प्रोसेस आहेत, हे सर्व काही आपण पाहणार आहे. तसेच कोरोजन म्हणजे काय, त्याचे प्रिव्हेन्शन काय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक यू.